चुकीचं बोलता तर तुम्हाला इनडायरेक्टली तर आमची बद्दुआ लागेलच ना. मग ती बद्दुआ कशाला घेता? आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला समाजामध्ये मान पाहिजे. तुम्ही स्त्रियाला जो दर्जा दिला आहे ना, तोच दर्जा आम्हालासुद्धा पाहिजे. आणि राहिली गोष्ट की तुम्ही म्हणता हे लोकं भीक मागतात. आता भीकच मी मघांपासून बोलते आहे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये भीक. पण ही भीक नाही, हे एक प्रकारचं शगुन मागतो आम्ही. कारण भिकाऱ्याला तुम्ही ₹10 देता, तर तुम्ही त्याच्या पाया पडता काय? नाही. तुम्ही किन्नराच्या पाया पडता, कारण तो आशीर्वाद देतो. तर हे आमचं शगुन आम्ही घेतो. ते आधीपासून चालत आलेलं आहे. तुम्ही रामायण, महाभारत, श्रीखंडीचं नाव ऐकलं असेल. श्रीखंडी हा राजा होता म्हणून तो सर्वश्रेष्ठ होता. आणि आजकालच्या जमान्यातले आमचे तृतीयपंथी सर्वश्रेष्ठ आहेत. ही गोष्ट समाजाने समजून घ्यायला हवी. आम्हाला प्रेम पाहिजे, आम्हाला आपुलकी पाहिजे. माझं जर कुठल्या एका बॉयफ्रेंडसोबत अफेअर चालू आहे किंवा माझा कुठला बॉयफ्रेंड माझ्यासोबत आहे, तर तुम्ही हसता पाहून. का बरं आम्हाला प्रेम होत नाही का स्त्रियांसारखं? पुरुषांबद्दल आकर्षण नसतं का? तुम्ही समजून घेतलं काय? तुम्हाला असं वाटते की स्त्री आणि पुरुषांचंच आकर्षण राहू शकते. अशा बऱ्याचशा छोट्या-छोट्या गोष्टी आहे. मी जनतेला म्हणते की तुम्ही आम्हाला ॲक्सेप्ट करा. तुम्ही आम्हाला प्रेम द्याल तर आम्ही समाजात जागा करू शकू ना, आम्ही पुढे जाऊ शकू. पण तुम्ही तिरस्काराच्या भावनेने बघाल तर आमचंही मन कुठेतरी दुखल्यासारखं होणार. बरोबर. म्हणजे आम जनतेनेही ह्या अवेअरनेस आणायला पाहिजे. अवेअरनेस आणायला पाहिजे. कायद्यामध्ये आम्हाला स्थान दिलेलं आहे. 2014च्या नालसा जजमेंटमध्ये तिसऱ्या लिंगाचा ओहदा घोषित केला आहे तृतीयपंथीयांना. पण कायद्यामध्ये अवेअरनेस आल्यानंतर समाजामध्ये काय आलं आहे? समाजामध्ये आजही चिडवलं जातं, मलासुद्धा चिडवलं जातं. का बरं हे? आणि तुम्हाला खूप तीर मारल्यासारखा वाटतो काय आम्हाला छक्का म्हटल्याने किंवा चिडवल्याने? मला आजपर्यंत ही गोष्ट समजलेली नाही. आणि मग आमचे लोकं चिडले, ॲग्रेसिव्ह झाले, टाळ्या वाजवल्या की मग तुम्ही म्हणतात की हे लोकं भांडण करतात, निर्वस्त्र होतात. पण शेवटी चिडवता तर ना तुम्हीच ना. आणि तुमचा जो आमच्याबद्दलचा दृष्टिकोन आहे ना बघण्याचा, हा खूप डिफरंट आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की समोरचा माणूस मला जर म्हणत असेल की ए शिवानी, तर त्याचं इंटेन्शन काय तो मला बोलवतो. तोच म्हणत असेल ए शिवानी, तर त्याचं इंटेन्शन काय आहे की त्या इंटेन्शनने बोलवतो आहे मला. बरेचदा माझ्यासोबत असं होतं की इंटेन्शन वेगळं राहतं माणसाचं. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मला वाईट नजरेने बघता तर तुमची नियत खराब आहे, तुमचं चरित्र खराब आहे. मी नाही आली तुमच्याजवळ वाईट नजरेने बघायला. तिथे कुठेतरी तुम्ही तुमची बहीण म्हणा किंवा माय म्हणा किंवा काहीही म्हणा, बट आम्हाला ना वाईट नजरेने बघू नका. तुम्ही म्हणता की आमचे लोकं मेकअप करतात जास्त. लिपस्टिक लावणं काही वाईट आहे का? मी सिंपल लिपस्टिक लावलेलं आहे. मला आवडते मुलींसारखं राहणं, सजणं. मग लिपस्टिक लावली तर मी तशी झाली काय? त्यांच्या भाषेत वेश्या झाली काय मी? असं माझं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला समजून घ्या. आम्ही नॉर्मली आमचे ट्रान्सजेंडर लोकं तुम्हाला सलवार किंवा साडीच घालताना दिसणार. आम्ही त्या उर्फी जावेदसारखे अर्धे कपडे तर नाही घालत ना. घालतो काय, कधी दिसले काय? एखादंच कदाचित मुंबई कडले ट्रान्सजेंडर मॉडर्न असतात तर ते घालून दिसले असतील. पण तुम्ही असे नागपूरला किंवा इकडे बघितले काय अर्धे नंगे कपडे घालून आमच्या लोकांना? मग आम्हाला त्या नजरेनं का पाहिल्या जातात? समाजाची नजर मी बघते ना की मला एक 50% लोकं चांगल्या नजरेने बघतात, 50% लोकं वाईट नजरेने बघतात. काही लोकं असे राहतात की ही शिवानी भेटू शकेल काय? फ्रँकली बोलते. पण तिथे कुठेतरी यार मला असं वाटतं की नाही, समाजाला चेंज व्हायची गरज आहे आमच्या बदल्यात. आमच्या लोकांची माझे ट्रान्सजेंडर आहे, सुंदर आहे. तर तुम्ही काही ट्रान्सजेंडर एवढे सुंदर आहे बघायला. माझ्या फ्रेंड्स, एक आलिया नावाची आहे पुण्यातली, काही नागपूरच्या आहे. तर तुम्ही त्यांची सुंदरता बघून त्यांच्याकडे अट्रॅक्ट होऊ नका. तुम्ही त्यांचं कार्य बघून अट्रॅक्ट व्हा. आमच्या लोकांमध्ये खूप चांगले चांगले गुण असतात. कोणी मेहंदी चांगली काढते, कोणी स्वयंपाक चांगला बनवते, कोणी स्पीच चांगलं देतात, कोणी खेळतात चांगलं, वेगवेगळे गुण आहेत. तर त्या गुणांचा तुम्ही काय म्हणतो, त्या गुणांना वाव द्या. तुम्ही त्यांच्या गुणांची तारीफ करा, नाही त्यांच्या सुंदरतेची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला चिडवता किंवा छक्का म्हणता, तेव्हा आम्हाला किती भावना दुखतात माहिती आहे. लहानपणी ज्या मित्रांनी मला चिडवलं आहे त्यांची नावं आजही लक्षात आहे मला. कारण त्यांनी इथे कुठेतरी दिलेले घर नावं आहे केलंय. ते. आणि कुठेतरी एक हॅमर झाला आहे माझ्या डोक्यामध्ये की तेच ते आठवतं मला.
तर असा माझ्या मनावर परिणाम झालेला आहे, तसा प्रत्येकाच्या असेल तृतीयपंथीयांच्या. तर तुम्ही आम्हाला समजून घ्या, असं माझं म्हणणं आहे. बरोबर. या सगळ्या कन्व्हर्सेशनमध्ये असं लक्षात आलं की तुमची जी लाईफ आहे ती म्हणजे ऑल ओव्हर ट्रान्सजेंडरशी म्हणायची आहे मला, की खूप सोपी आणि स्मूथ लाईफ नाही आहे. नाही. बऱ्याच फेज तुम्हाला तिथून पार कराव्या लागतात हो. आणि बऱ्याच गोष्टींना सामना करावा लागतो बरोबर आहे. आणि सहज नाही. पण जो धीट आहे, हो. ज्याला एज्युकेशनचं एवढं मोठं शस्त्र मिळालेलं आहे, बरोबर आहे. त्याचं कोई बाल बाका नाही कर सकता असं म्हणता येईल. आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतातच आहे. मला चांगलं वाटलं ते ऐकून की तुमच्या कम्युनिटीच्या लोकांना तुम्ही सांगताय वारंवार की एज्युकेशन घ्या Yes, आणि yes, तुम्ही yes. तुमचं स्टँड बनवा Yes. काहीतरी. Yes. म्हणजे तुम्हाला आणि बरेच लोक म्हणजे मी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये बरेच असं झालेलं आहे की बऱ्याच वेळेला जसं आपण ज्याला सिग्नल म्हणतो, उभे राहून मागणं किंवा गाडीला प्रत्येक वेळेला येणं किंवा ट्रेनमध्ये म्हणा, ह्या खूप कमी. आता एक तर सगळ्यात फेमस पर्सनॅलिटी गौरी सामंत आहेतच हो, हो. की त्या पण ह्या नेहमी स्वतःच्या स्पीचमध्ये किंवा याच्यामधनं ते स्वतःचं व्यथा तर सांगतातच सांगतात. आणि तुमच्या उपदेश पण कम्युनिटीला करतात. उपदेश पण करतात की नाही तुम्ही कुठेतरी स्टँड घ्या, कुठेतरी एज्युकेशन घ्या. आणि माझ्याही लक्षात आलं की माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे की कुठेतरी मी बघितलं की बरेच कमी लोक दिसतात. हो. एक छोटासा हे आहे की सगळेच वाईट असतात असं नाही आहे. नाही. माझ्या घरी सुद्धा म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये जातातच. माझ्या घरी सुद्धा पण एक आले होते. त्यांनी मला अगदी सहज, आम्ही बेल वाजवली आणि नॉक केलं, तर तेव्हा त्यांनी सहज मला म्हटलं आपने पैसे दे दिए क्या. तर थोडीशी मी शॉकही होते आणि बघितलं आणि खूप सुंदर होत्या त्या. ओके. तर मी सहज असं नाही म्हटलं. तर माझे मिस्टर आले आणि लगेच त्यांना नाही, आणि त्यांनी म्हटलं मला 10-20 कुछ जो देना है वो दे दो. अच्छा. म्हणजे असं काही फोर्स नाही केला केला. किंवा काही बघा ना, मी म्हटल्याप्रमाणे पाचही बोटं सारखे नसतात. आमच्या कम्युनिटीतले बरेचसे लोक पोलाईट आहेत, पोलाईटली लोकांसोबत बोलतात. माझ्या फ्रेंड्स रितू वगैरे, वैशू वगैरे खूप पोलाईटली बोलतात. आणि माझ्या काही फ्रेंड्स आजही टोल नाका मागतात, त्यासुद्धा पोलाईटली बोलतात. कारण मी त्यांना संस्कार असे दिले की तुम्हाला लोकांच्या मनात जागा करायची आहे. कारण या लोकांनी तुम्हाला धुतकारलेलं आहे. एक दिवस असा येईल की हेच लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. छान. नक्कीच आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून हा संदेश तुमचा नक्कीच लोकांपर्यंत जाईल. आणि लोकांनाही मी म्हणेल की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. आणि इतकं जेन्युइन उत्तर शिवानीने आज आपल्याला दिलेलं आहे आणि तुम्ही आमच्या स्टुडिओत आल्यात आणि मला प्रत्यक्ष तुमच्याशी ज्या शंका, कुशंका किंवा बरेच काही उत्सुकताही होती, जिज्ञासाही होती, बरंच काही जाणून घेण्याची आणि बरंच मनात प्रश्न होते. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं की या पॉडकास्टसाठी मला असं प्रश्नावली तयार करावी लागली नाही. अच्छा. ते ऑटोमॅटिकली ते येत गेलं. कारण मुळातच ते प्रश्न माझ्या डोक्यात होते, मनात होते की ही वेगळी कम्युनिटी म्हणजे काय, यांना जाणून घेण्याची उत्सुकता खरंच सांगते मनापासून की कुठे ना कुठे होती. म्हणून ते स्मूथली ते होत गेलं. त्याच्यामुळे धन्यवाद खूप खूप शिवानी, तुम्ही आल्यात. तुमचेही धन्यवाद. मला ॲक्च्युली एवढा लंबा इंटरव्ह्यू, एवढा लाँग इंटरव्ह्यू आजच द्यायला मिळाला चान्स. माझे जेवढे चॅनलवर झाले ते शॉर्ट इंटरव्ह्यूज होते. माझ्या भावना व्यक्त करण्याकरिता एवढा चांगला प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला, त्याबद्दल धन्यवाद. आणि मी जनतेला हेच सांगेल की जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या भावना लोकांपर्यंत पोहोचू द्या. थँक्यू सो मच. थँक्यू शिवानी.